कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। दुर्गराज किल्ले रायगडावर सापडला ऐतिहासिक ठेवा। रायगडावर सापडले खगोलशास्त्रीय उपकरण यंत्रराज। किल्ले सुमारगडाचा संपर्क तुटला। दरडी कोसळून लोखंडी शिडी पडल्यामुळे तुटला संपर्क। अखेर रत्नागिरीतील मिऱ्या किनाऱ्यावरील बसरा स्टार जहाजाचे 2 तुकडे। आणि रायगड जिल्ह्यात अवैध धंदे बंद म्हणजे बंद। नव्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची तंबी। पाहुयात सविस्तर वृत्त। ऐतिहासिक किल्ले रायगडावर भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन कार्यादरम्यान एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण यंत्रराज अर्थात सौम्य यंत्र सापडले आहे। या शोधामुळे रायगडाच्या बांधकामात तत्कालीन अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतींचा वापर झाल्याचा महत्त्वपूर्ण पुरावा हाती लागलाय। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे। खगोलशास्त्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचे बांधकाम झाले होते, याबाबतचा महत्त्वपूर्ण पुरावा सापडला आहे। दुर्गराज रायगड येथे भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन प्रक्रियेमध्ये गडावर प्राचीन यंत्रराज हे खगोलशास्त्रीय उपकरण सापडले। या सापडलेल्या अमूल्य ठेव्यामुळे इतिहास अभ्यासकांना पुढील संशोधनासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। खेड तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या कुशीत गाव कामिनी, वाडी मालदे, विहाळी आणि वाडी बेळदार या गावांच्या सीमेलगत किल्ले सुमारगड डौलाने उभा आहे। हा किल्ला शिवप्रेमींचा आवडता किल्ला आहे। वर्षभर शिवप्रेमींची या गडावर वर्दळ असते। या गडावरून संपूर्ण कोकणपट्टीचे सुंदर असे दर्शन घडते। शासनाचे सध्या या गडाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत आहे। किल्ले सुमारगडकडे जाणाऱ्या सर्व पायवाटा घनदाट जंगलातून जातात। कमीत कमी 2 तास पायी चालून किल्ले सुमारगडाला जावे लागते। पूर्वी किल्ले सुमारगडाला जाणे फारच कठीण होते, परंतु वाडी मालदे गावातील काही दानशूर शिवप्रेमी बांधवांनी या गडावर जाणाऱ्या अवघड 2 ठिकाणी लोखंडी शिड्यांची व्यवस्था केली होती। यामुळे शिवभक्तांची या गडाकडे मोठ्या प्रमाणावर पावलं वळत होती। सध्या पावसाळा नुकताच सुरू झालाय। पावसाळ्यामुळे किल्ले सुमारगड येथे लावलेल्या लोखंडी शिड्यांच्या वरच्या टप्प्यावरील दरड कोसळल्याने लोखंडी शिड्या पडल्या असून शिड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या अवघड ठिकाणी पुन्हा लोखंडी शिड्यांची उभारणी करणे जिकिरीचे काम आहे। यासाठी हजारो शिवभक्तांच्या मदतीची गरज असल्याचं सांगितलं जातंय। शासनाने किल्ले सुमारगडच्या डागडुजीच्या कामांकडे विशेष लक्ष देऊन या गडाकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या शिवकालीन पायवाटांची तातडीने साफसफाई आणि डागडुजी करावी, अशी महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांची आग्रहाची मागणी आहे। गेली 5 वर्षे रत्नागिरीच्या मिऱ्या समुद्रकिनारी अडकून पडलेल्या बसरा जहाजाचा अखेर समुद्राच्या तुफानी लाटांसमोर निभाव लागला नाही। निसर्ग चक्रीवादळात भरकटलेल्या या जहाजाचे काल 2 तुकडे झाल्याचं पाहायला मिळालं। 3 जून 2020 रोजी दुबईहून मालदीवकडे निघालेले हे 500 मेट्रिक टन वजनाचे जहाज निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडले होते। या जहाजावर 13 खलाशी होते। तेव्हापासून हे अवाढव्य जहाज रत्नागिरीतील मिऱ्या किनाऱ्यावर अडकले होते। गेली 5 वर्षे हे जहाज मिऱ्या किनाऱ्यावरील एक आकर्षण बनले होते। हे जहाज पर्यटकांसाठी आणि तरुणांसाठी एक लोकप्रिय रील स्पॉट बनलं होतं, जिथे अनेक पर्यटक सोशल मीडियासाठी फोटो आणि व्हिडिओ काढायला येत असत। मात्र काल समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांच्या सततच्या माऱ्यामुळे या जहाजाने अखेर शरणागती पत्करली आणि त्याचे 2 तुकडे झालेत। निसर्गाच्या शक्तीपुढे मानवी निर्मिती किती क्षुल्लक आहे याचं हे उदाहरण ठरलंय। आता मिऱ्या किनारपट्टीवर या जहाजाचे अवशेषच पाहायला मिळतील।
रायगड जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा कारभार पोलीस अधीक्षक अंशल दलाल यांच्या हाती आला। पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गुन्हेगारीवर लगाम ठेवण्याबरोबरच जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षा राखण्यासाठी एसपी अंशल दलाल यांनी योग्य आणि कठोर पावले उचलल्याचं पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे जिल्ह्यातील अवैध धंद्यांना त्यांनी लगाम घातलाय। अवैध धंदे बंद म्हणजे बंद अशी तंबी त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या अनेक बेकायदेशीर आणि अवैध बांधकामे धडधडीतपणे सुरू असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवशाही सेनेनं केला। कामोठे सेक्टर 25 येथील प्लॉट नंबर 42 वर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांसंदर्भात शिवशाही सेनेनं यापूर्वी पनवेल महानगरपालिकेला लेखी पत्राद्वारे माहिती दिली होती। मात्र महानगरपालिकेने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्यानं शिवशाही सेना आक्रमक झाली आहे। महानगरपालिकेच्या निष्क्रियतेविरोधात शिवशाही सेनेनं पनवेल महानगरपालिकेसमोर तीव्र जनआंदोलन छेडलं। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त केला। या आंदोलनामुळे महापालिकेच्या प्रशासनावर दबाव वाढला असून नागरिकांमध्ये देखील संतापाची भावना निर्माण झाली आहे। पनवेल महापालिका या प्रकरणी कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। नगरपालिका प्रभाग समिती कामोठ्यामध्ये भूखंड क्रमांक 42 सेक्टर 25 इथे अनधिकृतपणे खोदकाम केलं होतं। तर ते खोदकाम केलं असल्याकारणाने त्याला पालिकेमार्फत त्यांना वेळेस नोटीस वगैरे देऊन ते खोदकाम थांबवण्यात आलं होतं। त्याच्यानंतर त्यांनी फुटपाथवर जे कॅबिन टाकली होती तर त्या संदर्भात त्यांना नोटीस देऊन ते कॅबिन पण पालिकेमार्फत तोडण्यात आलं होतं। आता त्यांनी खोदकाम केलं असल्याकारणाने आम्ही तहसील ऑफिसला आणि पोलीस स्टेशनला तसं कळवलं होतं हे खोदकाम केलेलं आहे, त्याच्यावर आपल्यामार्फत व्यवस्थित कारवाई करण्यात यावी। पोलीस स्टेशनला आम्ही माहितीच तो पत्र दिलं होतं आणि तहसीलला आम्ही एक पत्र दिलं होतं त्या संदर्भात। तर आता आम्ही त्याच्यावर MRTP ॲक्टनुसार 1966 कलम अन्वये आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत आणि त्यासाठी याचे जन आंदोलन यांनी छेडलं होतं। तर आम्ही तो गुन्हा दाखल करतो। कधी दाखल होईल काय? आता माननीय सहाय्यक आयुक्त आमच्या यांनी ठाणेकर साहेबांनी पत्र दिलेलं आहे माझ्या नावाने। तर आता मी गुन्हा दाखल करण्यासाठी निघत आहे। खरं तर पनवेल महानगरपालिकेच्या मध्ये अनेक अवैध बांधकामं चालू आहेत, फार मोठमोठ्या प्रमाणात बांधकामं चालू आहेत, पण पालिकेचा त्याच्याकडे कोणत्या पद्धतीचा कानाडोळा आहे किंवा पालिकेला हे माहिती कसं हा एक संशोधनाचा विषय आहे। तरी परंतु इथे एक बांधकाम एवढं मोठ्या प्रमाणात चालू होतं खांदेश्वर स्टेशनच्या समोरच्या बाजूला आणि ते बांधकाम करत असताना त्या विकासकानं कोणत्याही विभागाची परवानगी घेतली नाही हे आमच्याकडे पण माहिती आहे, कागदोपत्री माहिती आहे। आणि ते बांधकाम करत असताना सार्वजनिक मालमत्तेला जसं की पालिकेने नुकतंच बांधलेला नवीन गटार, फुटपाथ आणि तिथला रस्ता ह्याचे नासधूस केली, त्याची तोडफोड केली, म्हणजे त्याचा थोडक्यात तिथे अतिक्रमण करण्याचाच विषय होता। तो रस्ता त्या बांधकामामध्ये घेऊ इच्छित होता का हे मला सांगता नाही येणार आहे। तरी परंतु त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः 20 तारखेपासून 24 तारखेपर्यंत 27 तारखेपर्यंत आम्ही स्वतः निवेदने दिली होती, पण पालिकेने सदरच्या आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्यानंतर बऱ्याच वेळा बऱ्याच वृत्तपत्रातनं आणि तुमच्या डिजिटल चॅनलच्या माध्यमातून सुद्धा त्याच्याविषयी बातम्या पसरल्या होत्या, तरीही पालिकेने त्याच्यावरती कारवाई केली नव्हती। म्हणून फक्त आज आम्ही लोकशाहीच्या मार्गानं, कायदेशीर मार्गानं, जर संविधानाच्या बाजूनं आज आम्ही फक्त एक आंदोलन, इशारावजा आंदोलन केलं होतं की त्याच्यावरती आजच्या तारखेला काहीही करून गुन्हा नोंद झाला पाहिजे। तशा प्रकारचं आश्वासन आम्हाला पालिकेचे इथले जे अधिकारी होते, आत्ता सध्या उपस्थित होते कामोठा विभागामध्ये भंडारे साहेब, त्यांनी आमच्या समोरच पोलीस स्टेशनलाही पत्र तयार केलेलं आहे आणि ते आजच गुन्हा नोंद करून घेणार असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। तरी परंतु आम्ही त्यांना इथं एक इशारावजा सूचना देऊ इच्छितो। आजचं हे आंदोलन फक्त थोडा इशारा देण्यासाठी आम्ही फक्त ठराविक पदाधिकारी जमलो होतो। त्यांनी आताही जर गुन्हा नाही नोंद केला ना, आता जरी आमची फसवणूक करण्याचा प्रयत्न जर केला तर 6 जूनला शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर 7 जूनला ह्या पनवेल महानगरपालिका न भूतो न भविष्यते असा भला मोठा आंदोलन आम्ही इथे करू। महाड येथील चांदे क्रीडांगणावर मंत्री भरत गोगावले यांच्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला। यावेळी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आणि आता शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख घोसाळकर यांनी आनंद परांजपेंचा खरपूस समाचार घेतलाय। आनंद परांजपे यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं असा सल्ला देखील देण्यात आलाय। आदरणीय नामदार भरतशेठ गोगावले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खऱ्या अर्थाने भक्त आहेत आणि अत्यंत सत्य ते वागत असतात। परंतु काल झालेला जो अभिषेकचिंतन सोहळा होता, त्या अभिषेकचिंतन सोहळ्याच्या वेळी
संपूर्ण जनतेमध्ये तीव्र नाराजी तटकरेंची होती. आदरणीय भरतशेठ गोगावले यांना मंत्रिपद मिळावं ह्यासाठी सर्वांची इच्छा होती, परंतु खासदार सुनील तटकरे यांनी या पालकमंत्री पदावर खोडा घातलेला असल्यामुळे त्या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवेंना 3 वेळा फसवला आहे, महेंद्र दळवींना तटकरेंनी फसवलेला आहे. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की बाबा तटकरेंचा इतिहास हा फसवगिरीचा इतिहास आहे. आणि म्हणूनच जे आनंद परांजपे म्हटले की दोन्ही आमदारांना की कलियुगातील मोगलांचे वंशज आहेत, परंतु आम्ही सांगतो की तटकरेंनी पहिल्यांदा किती लोकांना रायगडमध्ये फसवले त्यांनी त्याचा इतिहास पाहावा. आणि आनंद परांजपेंना रायगडचा इतिहास कदाचित माहिती नसेल. आनंद परांजपेंनी ठाणे सांभाळावं. रायगडच्या बाबतीत त्यांनी ज्या आमच्या आदरणीय नेत्यांवरती टीका केलेली आहे ती अत्यंत चुकीची असून आनंद परांजपेंना आम्ही सांगतो ते कलियुगातील वंशज नसून खऱ्या अर्थाने ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत आणि अशा प्रकारे काम करतायत. आणि आमदार थोरवे हे जे गुवाहाटीमध्ये त्या ठिकाणी आनंद साजरा केला ते एका आनंदाच्या भरामध्ये त्यांनी हे केला, परंतु ते काय लेडीज बारमध्ये नाचले नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यावरती टीका करण्याची त्यांना गरज नाहीत. आनंद परांजपेंनी स्वतःचं परीक्षण करावं आणि आपल्या कुवतीप्रमाणे बोलावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जे बालिशपणाचं वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा प्रथमतः मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. कारण त्यांनी ज्या प्रकारचे शब्द या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे आमचे शिवसेनेचे 3 आमदार यांच्याबद्दल वापरलेले आहेत, कारण त्यांची या महाराष्ट्राच्या राजकारणात काय किंमत आहे हा त्या ठिकाणी संशोधनाचा विषय आहे. अवकातीचा प्रश्न राहिला तर या ठिकाणी राजकारणामध्ये अवकात ही मायबाप मतदार जनता ठरवत असते आणि मायबाप जनतेने या जिल्ह्यातील जनतेने या आमच्या 3 आमदारांना भरघोस मताधिक्याने विजयी करून त्या ठिकाणी कोणाची अवकात काय या जिल्ह्याच्या राजकारणात ते दाखवून दिलेलं आहे. या ठिकाणी रायगडच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शिवसेनेचे 3 आमदार आहेत तर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकमेव आमदार आहेत. आणि या ठिकाणी जो पालकमंत्री पदाचा विषय आहे तर शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार जे आमचा हक्काचं आहे ते आम्ही मागतोय. अन्याय होऊ द्यायचा नाही, अन्याय सहन करायचा नाही आणि जो अंगावर येईल त्याला शिंगावर घ्यायचं ही शिकवण या रायगड जिल्ह्यातील आमचे शिवसेनेचे 3 आमदार आणि तमाम शिवसैनिक करत आहेत. आणि या शिकवणीनुसारच या ठिकाणी पालकमंत्री पद हे आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्ही मिळवणारच. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील ज्ञानेश्वर विद्या मंदिर आणि कैलासवासी एकनाथ राणे इंग्लिश मीडियम लांजा प्रशालेच्या वास्तूचे नूतनीकरणाचे भूमिपूजन आमदार किरण सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले. लांजा शहरामध्ये कैलासवासी एकनाथ राणे यांनी 1992 साली पहिली इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू केली. गेली 33 वर्षीय प्रशालेचा प्रवास अविरत सुरू आहे. कैलासवासी एकनाथ राणे यांनी सुरू केलेली प्रशाला शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा एकनाथ राणे अतिशय समर्थपणे पार पाडत आहेत. यावेळी जयवंत शेट्टे, भाऊ वंजारे, विस्तार अधिकारी संतोष मेत्रे, मुख्याध्यापिका अनुराधा राणे, संचालक कौस्तुभ एकनाथ राणे, अनिल कसबले सहित शिक्षक पालक उपस्थित होते. शाळा चालवणं किती कठीण आहे हे मी जवळून बघतो, पण मला त्या गोष्टीमध्ये फारसं इंटरेस्ट नसल्यामुळे मी फक्त जवळूनच बघतो. माझ्या वडिलांनी असेल किंवा उदयने असेल, माझ्यामध्ये लांजामध्ये पण शाळा सुरू केली. मला खरंच माहिती नाही, कल्पना नाही की कशा पद्धतीने शाळा चालते, पण कौस्तुभ ज्या पद्धतीने काम करतो याच्याप्रमाणे मला असं वाटतं की भविष्यामध्ये ही शाळा चांगल्या पद्धतीने आणि चांगले विद्यार्थी या ठिकाणी घडतील. आणि त्याकरता लांजा राजापूर संगमेश्वरचा आमदार म्हणून जी काय आपल्याला या ठिकाणी माझ्याकडून मदत असेल ती नक्कीच उपलब्ध करून दिली जाईल. आता जयवंतभाऊंनी सांगितलं की CSRचं रजिस्ट्रेशन करा, तर CSRच्या माध्यमातून देखील असू दे किंवा अन्य कोणत्याही देणग्यांच्या माध्यमातून असू दे त्या वास्तूचं चांगल्या पद्धतीचं नूतनीकरण करायची जबाबदारी आपण सर्वांनी मिळून करायची. त्यात माझा देखील सहभाग असेल आणि चांगले विद्यार्थी घडवण्याकरता या शाळेचं नावलौकिक आहे. मुंबई गोवा महामार्गावर खाम नजीक रविवारी 1 जून रोजी
कारवरील चालकाचा ताबा सुटल्यानं समोरील एसटी बसवर कार धडकल्यानं दुर्दैवी अपघात झाल्याची घटना घडली असून यात कारमधील चालक आणि त्याची पत्नी हे दोघे जण गंभीर जखमी झालेत। या अपघातात कारचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। एसटी बस मुंबईच्या दिशेनं कोलाड महाड दिशेकडे येत होती, तर संतोष मेढेकर हे आपल्या ताब्यातील कार घेऊन पत्नीसह मुंबईकडे जात असताना कारवरील ताबा सुटल्यानं समोरील एसटी बसवर धडकल्याने संतोष मेढेकर आणि त्यांच्या पत्नी कविता मेढेकर गंभीर जखमी झाल्यात। घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार करत आहेत। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।